नमस्कार मित्रांनो, मी मोहिनी घरपुरे देशमुख। आज मी मोबा देशपांडे लिखित 1 BHK या कथेचं अभिवाचन आपल्या पुढे करते आहे। मोबांनी अनेक कथासंग्रह लिहिलेले आहेत आणि त्यांचं खूप चांगलं साहित्य पुस्तक रूपाने प्रकाशित झालेलं आहे। तर आज आपण ऐकूया त्यांची कथा 1 BHK। आकार बिल्डर्सचे मालक शरद बिडवे सकाळी कार्यालयात अगदी नुकतेच आले होते। उदबत्ती लावली आणि खुर्चीवर स्थानापन्न होत नाही तोच फोन चिवचिवला। हॅलो, नमस्कार, मी सीमा कदम बोलते। मला की नाही एक 1 BHK फ्लॅट हवाय। नमस्कार मॅडम, आमच्या ऑफिसात तुमचे स्वागत आहे। साऊथ अंबाझरी रोडवर पहिला क्रॉस। हो हो, पत्ता ठाऊक आहे मला, मी येते। अंदाजे 35ची एक सुस्वरूप ठसठशीत अशी स्त्री कारमधून उतरली। खानदानी रुबाब तिच्यात झळकत होता। शरद बिडवे यांना ही व्यक्ती कार्यालयात प्रवेशली तेव्हाच ओळखीची वाटली। कोण बरं? अरेच्छा, हो, BDO सुनील कदम यांची ही सुंदर सुविद्य आणि सुशील पत्नी। नमस्कार मॅडम, कुणासाठी हवा आहे फ्लॅट? आय मीन आमच्याकडे 3 BHK पण आहेत की? छे 1 BHK हवा आहे। छान पार्क व्ह्यू असेल तर उत्तम। कुणासाठी हवा आहे पण? मला, माझ्यासाठी हवा आहे, माझ्या नावावर। ऑन पेपर लीगल टायटल सीमा कदम या नावाने हवंय आणि माझ्या गरजेनुसार 1 BHK इतकाच। आय मीन 1 बेडरूम हॉल किचन असा जर उपलब्ध असेल तरच त्याबद्दल आपण बोलूया का? बाकी तपशिलात जाण्याचे काही कारण नाही। सीमाचे स्पष्ट बोलणे ऐकून बिडवे जरा सावरून बसले, कारण लीगल हा शब्द इतका ठामपणे उच्चारण्यामागे काय कारण असावे? असो, तरी आश्चर्य वाटलेच, कारण कदम साहेबांचा मोठा आलिशान ड्युप्लेक्स बंगला त्यांच्या क्षणात नजरेसमोर तरळला। बंगल्याच्या दर्शनी भागात बिलवदल असं सुंदर नाव, अगदी मोक्याच्या जागी असल्याने नेहमीच जाता येता साऱ्यांचेच लक्ष वेधून घेणारा। तर मग यांना कशासाठी हा वेगळा फ्लॅट घेण्याची गरज असेल बरं? तर मग दाखवता ना? सीमा कदम यांनी पहिल्या मजल्यावरचा पार्क व्ह्यूचा फ्लॅट निवडला। ओके, बाकी फायनान्सची सोय झाल्यावर मी येते, असं म्हणून सीमा परत फिरली। पाठमोऱ्या सीमाची छवी बघत बिडवे पुन्हा विचारात पडले, कशासाठी घेता येते आहे घर? असो, काय करायचे, आमसे मतलब, गुठली से क्या लेना। सीमा ऑफिसात आली, घामाघूम झाली होती। पर्समधून चिमुकला रुमाल काढून कानशिले पुसताना घड्याळावर नजर तिने टाकली। आज उशीर झाल्याचे बायोमेट्रिकला थंब करताना लक्षात आलं। लगेच तिनं गृहकर्जासाठी अर्ज लिहून दिला। व्यवस्थापक सरंजामे यांच्या टेबलावर तो अर्ज जाताच नाकावरचा चष्मा सरळही न करताच आधी अर्जाच्या कारणावर नजर टाकली, हाऊसिंग पर्पज। कारण वाचताच आठवली ती सीमाची मुलाखत। गेल्या वर्षी नोकरीसाठी ती आली तेव्हा प्रश्न विचारला होता, कशासाठी नोकरी करायची तुम्हाला? मला की नाही माझं घर घ्यायचंय, माझं स्वतःसाठी। या उत्तराने कुणाचं समाधान कसं होणार? कारण हम रस्त्यावरच्या ड्युप्लेक्स बंगल्यात ती राहतीये हे साऱ्यांनाच ठाऊक होतं। नवरा मोठा अधिकारी, एक गोड छोकरा अथर्व, असं सुखी त्रिकोणी कुटुंब। शिवाय गावातच शास्त्रीनगरला तिच्या वडिलांचं जुन्या धाटणीचं झाडांनी वेढलेलं प्रशस्त कौलारू घर होतं। तरी हिला हे छोटंसं घर का हवंय ते कळायला काही मार्ग नव्हता। सीमाचे वडील शाळेत निवृत्त हेडमास्तर, जुन्या वळणाचे, कडक शिस्तीचे भोगते। सीमाला 3 बहिणी। सीमा मुळातच देखणी असल्याने सुनील कदम या तरुणाने तिला मागणी घातली होती आणि सीमा त्या मोठ्या घराची राणी झाली। त्यांच्या संसारवेलीवर अथर्व हे फूल उमललं। सुनीलचा तसा भाऊक
आणि जोडीला काहीसा गर्विष्ठ, हेकेखोर आणि तापट असला तरी एकंदरीत त्यांचा संसार सुखाचा होता. आज वास्तूचा दिवस उजाडला. दरवाजाच्या दर्शनी भागी सुंदर तोरण आणि गलेलठ्ठ फुलांचा हार शोभायमान होता, कारण तिथे तिने या घराला नाव दिलं होतं स्वाभिमान. बिल्डर बिडवे, ऑफिसचे व्यवस्थापक सरंजामे आणि इतर सहकारी, सीमाचे आई बाबा, पती सुनील आणि इतर सर्वच नातेवाईक उपस्थित होते. साऱ्यांच्या चेहऱ्यावर एकच कुतूहल. सीमाने एवढ्या हट्टाने हे छोटंसं घर का बरं घेतलं असावं? वास्तुपूजन झालं, जेवणं आटोपली, ओळखीचे लोक पांगले. आता केवळ घरचे मोजके लोकच काय ते उपस्थित होते. कसं आहे माझं हे छोटंसं घरकुल? छान आहे ना? सीमाने हसून प्रश्न केला. होय तर, छानच की. पण लोक हिल स्टेशन, लोणावळा वगैरेला असं घर घेऊन ठेवतात, कधी निवांतपणा उपभोगायला. पण गावातच हे दुसरं घर घेण्याचं काय बरं प्रयोजन? सीमाच्या आईने न राहून विचारूनच टाकलं. दोन्ही हाताचे तळवे नाचवीत सीमाने हळूवार आवाजात बोलायला सुरुवात केली. मंडळी, आता आपल्या सगळ्यांच्या मनात जे कुतूहल आहे ना, त्याला आज मी उत्तर देणार आहे. हे 1 BHK घर मी का घेतलंय? माझ्याखेरीज हे गूढ कोणालाच ठाऊक नाहीये. आपण बघितलं असेल येताना दारावर, मी या माझ्या घराला नाव दिलंय स्वाभिमान. यातच हे घर घेण्यामागचं इंगित दडलंय. म्हणजे अगं अशी कोड्यात नको बोलूस. सीमा, खरं काय ते सांगून टाक बघू, सुनील अधीरतेने म्हणाला. मी लहान असताना पित्याच्या छत्रछायेखाली होते. नंतर माझं लग्न छान श्रीमंत स्थळ बघून करण्यात आलं. मी खूप सुखात नांदत होते. मोठ्या प्रशस्त बंगल्यात राहत होते. अथर्व 1 वर्षाचा होता आणि एक दिवस, त्या दिवशी सुनील घरी उशिरा आले. रात्रीची वेळ होती. मी जेवणासाठी वाट बघून कंटाळून गेले होते. ते घरी आले तेव्हा त्यांचा मूड ठीक नसावा. का इतका उशीर का झाला आज? मी काही तुझ्यासारखं घरी आरामात बसणारा नाही. माझ्या मागे अनेक कामं असतात. ती तुला काय कळणार? अहो, पण मला फोन तरी करायचा की नाही? मी जेवायला थांबले होते. मी तुला फोनवर सगळं सांगायला बांधील नाही, आणि जेवायची वाट बघायची तर अजिबात गरज नाही. ह्या घरी आल्यावर 2 साधे सुखाचे शब्द नाहीत, सतत उलट तपासणी केल्यासारखी प्रश्नांची सरबत्ती. ह्या कंटाळा आलाय मला तुझा. का? मी विचारते फक्त. मी काही गुन्हा केला का? चुप बस, फार तोंड चालवतेस. त्यांनी अचानक भांडणाचा पवित्रा घेतला. शब्दावरून शब्द वाढला आणि जेव्हा त्यांनी मला निघून जा माझ्या घरातून असं सुनावलं, त्या दिवशी मला हे माझं घर खूपच परक वाटू लागलं. मी आतल्या खोलीत जाऊन बाबांना फोन केला. बाबा, माझा अपमान झालाय. मला घरातून निघून जा म्हणाले. माझं हे वाक्य तोडत बाबा काहीसे रागाने उद्गारले, सीमा, तुझं लग्न करून दिलं तेव्हापासून पतीचं घर हेच तुझं घर. अगं, संसारात कुरबुरी होतातच. तुला जुळवून घेता यायला हवं, समजलीस? मी हमसत फोन ठेवला. पतीचं घर माझं नाही, पित्याचं घर माझं नाही. अहो, मग माझं घर कोणतं आहे? ऐन रात्रीच्या वेळी जर मला घरातून बाहेर काढलं तर मी कुठे जाऊ राहायला? मला माझं हक्काचं, माझ्या नावाचं स्वतंत्र घर हवं असं तीव्रतेने वाटू लागलं. पण तेही स्वतःच्या पैशाने घ्यायचं होतं, कारण त्यात कुणाचाही अधिक्षेप मला चालणार नव्हता. माझ्याजवळ स्वतःचे म्हणून असे पैसे नव्हते, तशी कधी गरजच भासली नव्हती. म्हणून नोकरी करून स्वतः पैसे कमावून कर्ज काढून हे छोटेखानी घर मी विकत घेतलं. जगण्यासाठी सूत आणि शीत कसंही मिळून जातं, पण छत सहजी मिळत नसतं. नवरा बायको ही संसार रथाची समसमान चाके वाटतात, पण एक मूलभूत भेद आहे.
दुःखात नवऱ्याला बायकोची आठवण येते, तशी बायकोला सुखातही नवऱ्याची आठवण येत असते. बेटा, तू खरोखरच अत्यंत स्वाभिमानी आहेस. सीमा, मी त्या दिवशी तुला असं तोडून बोलायला नको होतं, असं म्हणायला नको होतं. बाबा डोळे पुसत म्हणाले. सीमा, मी पण भावनेच्या भरात बोलून गेलो. माझं चुकलंच. त्या दिवशी मी खूप तणावात होतो अगं. नंतर मला खूप पश्चात्ताप झाला. त्यानंतर मी कधी काही बोललो का तुला? तूही विसरून जा. मला माफ कर सीमा, मला माफ कर. सुनीलच्या डोळ्यात पश्चात्ताप स्पष्ट दिसत होता. सीमा म्हणाली, छे छे, अहो तुम्ही माफी कसली मागताय? असो, माझ्या मनात राग नाही. तुमचं माझ्यावर प्रेम आहे हे ठाऊक आहे मला. आपण एकत्रच बिलवदलमध्येच राहणार आहोत. अगं तर मग हे घर कशाला? असू देत. हे घर म्हणजे फक्त मला त्या दिवशी पडलेल्या माझ्या प्रश्नाचं माझं मी शोधलेलं उत्तर आहे, माझ्यापुरतं. धन्यवाद.